राम राम मंडळी, मधुस्वर्ण चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. मधमाशा या निसर्गातून संपल्यात. तर आता आपण समोर बघू शकतोय की या सूर्यफुलावर जे मधमाशा आता काम करत आहेत, तर ह्या काय करत असतील बुवा? तर त्याच्यातला परागकण मध जमा करत आहेत. त्या करत आहेत आपल्यासाठी, पण मनुष्य जातीसाठी एक मोलाचं काम त्या करत आहेत, किंवा निसर्गासाठी एक मोलाचं काम करत आहेत. तर प्रत्येक पिकामध्ये आपल्याला माहीत पाहिजे की नर आणि मादी अशी दोन फुलं असतात, आणि या नर आणि मादी फुलाचं मिलन झाल्याशिवाय त्याचं परागीकरण होत नाही, त्याची फळधारणा होत नाही. आणि हेच जे मोलाचं योगदान आहे निसर्गामध्ये मधमाशीचे, तर या मधमाशा करत असतात. नर फुलावरून मादी फुलाकडे त्या जात असतात, आणि ते एका आपल्या कामातनं निसर्गाला एक मोठं योगदान देत असतात. तर आज बघितलं तर मधमाशांची जी प्रजाती आहे ते आपल्याला वाटतं की त्या असं काय काम करतात, पण निसर्गामध्ये त्यांचा 70% ते 80% रोल आहे पॉलिनेशनमध्ये, परागीकरणामध्ये, फळधारणेमध्ये. त्या जर संपल्या तर 70% भाग पॉलिनेशनचा, परागीकरणाचा कमी होईल, आणि हा निसर्गाचा समतोल बिघडून जाईल. तर या निसर्गामध्ये ज्या मधमाशा आहेत, ह्या मधमाशांचं संवर्धन करण्याचं आपल्याला एक जबाबदारी आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण जे कृषी दुकानामधून औषधं खरेदी करताय, ते औषधी खरेदी करत असताना त्या ती मधमाशींना किंवा मित्र कीटकांना हानिकारक आहेत की नाही याची चौकशी करूनच आपण औषधं खरेदी करावी. आता मला बरेच अनुभव बघायला मिळाले. कलिंगडाच्या प्लॉटमध्ये मधमाशा नाहीत, कारण की वेगळी कीटकनाशकं वापरली जातात, आणि त्याच्यामुळे मधमाशा आकर्षित होणं बंद होतं. मग त्याच्यासाठी वेगळे प्रयोग केले जातात. गूळ शिजवणे, इलायची शिजवणे, गुळाच्या पाण्याची फवारणी करणे. तर याचा काही एक उपयोग होणार नाही, कारण की मधमाशा ज्या औषधं मारलेले आहेत त्या औषधाचा इफेक्ट 3-3 महिन्यापर्यंत राहतो. यामुळे मधमाशा आकर्षित होत नाहीत, तिथं मित्र कीटक पण येत नाहीत, आणि मधमाशा देखील येत नाहीत. तर मित्रांनो, आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन या मधमाशीच्या कामाची दखल घेऊन सर्व माझ्या शेतकरी मित्रांना आणि निसर्गप्रेमींना माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी या मधमाशीच्या संवर्धनामध्ये आपलं योगदान द्यावं. निसर्गामध्ये किंवा आपल्या घरी कुठेही मधमाशीची वसाहत बसली असेल तर मधमाशी पालकांना बोलवून ती व्यवस्थितरित्या काढून घ्यावी, जेणेकरून त्या माशांना कुठली इजा होणार नाही. आणि त्या पोळ्यावर बरीचशी लोक औषध मारतात किंवा कीटकनाशकची फवारणी करतात, जाळलं जातं. तर अशी काही कृत्य करू नका, कारण की या गोष्टी आता प्राणी कल्याण कायद्यामध्ये हा फार मोठा गुन्हा आहे. त्यामुळं जर आपण तसं केलं तर त्या गुन्ह्यास पात्र ठरू शकता. त्यामुळं सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आम्ही जे काम करतोय या कामात आपलं पण योगदान असावं. धन्यवाद.